एक महत्त्वाची अपडेट आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंकवर अपघात घडलेला आहे। ट्रक उलटला आणि त्यामुळे अपघातात यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती। या अपघातामुळे मिसिंग लिंकवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। 1 मे रोजी मिसिंग लिंकचं लोकार्पण करण्यात आलं। त्यानंतर आज म्हणजे तब्बल 15 दिवसांनी मिसिंग लिंकवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते। पुणे एक्सप्रेस हायवे वरती एक भीषण अपघात झालेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या टोल नाक्याच्या वरती आणि जिथे मिसिंग लिंक सुरू होते पुण्याच्या बाजूला त्यावरती एक भीषण अपघात झालाय। 3 ट्रकचा अपघात आहे हा। एकमेकांना हे 3 ट्रक धडकलेले आहेत। त्यापैकी एका ट्रक मध्ये पेंट सारखं केमिकल, मे बी ते पेंटच असावं, ते असल्यामुळे ते संपूर्णपणे रस्त्यावर पसरले। आपण पाहू शकताय माझ्या उजव्या बाजूला की हा एक ट्रक जो दिसतोय त्या ट्रकला हा पाठीमागचा ट्रक एक धडकला। या ट्रक मध्ये बरचसा कलर म्हणजे पेंट असलेला दिसतोय जो की रस्त्यावरती पसरलेला आहे। बराच काळ झाला वाहतूक ठप्प होती, परंतु आता ते दोन्ही ट्रक बाजूला घेऊन काहीशी वाहतूक सुरू झालेली आहे। आपल्याला पलीकडेच इथे दिसेल की अगदी या शेवटला इथे मिसिंग लिंक जो आहे हा मिसिंग लिंक इथे संपतोय आणि तिथूनच अगदी काहीशा म्हणजे 50 मीटरच्या अंतरावरती हा अपघात झालेला आहे। खरं तर मिसिंग लिंक वरतून हे ट्रक आलेले नसावे, हे जुन्या मार्गातून आलेले आहेत आणि यांचं आता तपासानंतरच कळेल की हे ट्रक एकमेकांवरती कशा धडकलेले आहेत। 3 ट्रक आहेत। यामध्ये दुर्दैवाने जो पेंटचा ट्रक आहे त्या पेंटच्या ट्रक मध्ये असणारे 2 जण हे जागेच अगदी त्यांचा प्राण गेलेला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीत दोन्ही हे ट्रक जे आहेत हे आता बाजूला काढलेले आहेत, एका बाजूच्या लेनला काढलेले आहेत आणि आता सध्याला ट्रॅफिक सोडण्याचं काम हे सुरू आहे। प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खोपोली, रायगड।